सज्जन श्रोते हो, काल एक आपल्या निरूपणाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. त्या टप्प्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की देव आणि भक्त यांचा जो संघ आहे तो हा नित्य निरंतर चालूच असतो. कारण दिव्यत्वाशी भक्त भक्तिरूप झाला आहे, म्हणजे दिव्यत्वामध्येच भक्त लपलेला आहे. पण दिव्यत्वामध्ये भक्त लपला आहे म्हणताना मग दिव्यत्वाबद्दल भक्त सांगणार तरी कसं? कारण देव आणि दिव्यत्व आणि देव आणि दिव्यत्व याचा जो वेड लागलेला आहे तो त्याला आपण भक्त म्हणतो. देवाच्या दिव्यत्वाचं ज्याला वेड लागलाय तो भक्त. पण देवाच्या दिव्यत्वामध्येच देवाचं वेड लागलेला लपलेला आहे. मग देव आणि भक्त याच्याबद्दल सांगायचं झालं तर भक्त सांगू तरी कसा शकतो? पण तरीही तो काही ना काही सांगत असतो. त्याचं रहस्य काय? जर वाघमारे साहेबांना म्हटलं जरा काही बोला तर ते म्हणतात सुचत नाही. सुचत नाही म्हणजे काय? सुचत नाही म्हणजे आपल्या अखंडतेतून नेमकं काहीतरी सुचवलं जात नाही, नेमकं काहीतरी दाखवलं जात नाही. कारण आपली अखंडता कशी आहे तर एखाद्या दोऱ्यासारखे एक मोठा दोऱ्याचा गुंडा आहे आणि तो दोऱ्याचा गुंडा काय आपल्याला पाहायचा आहे तर खरा, बाहेरून तो दोरा दिसतोय पण तो अंतर्बाह्य नेमका काय आहे हे पाहायचं आहे. ठीक आहे, अनुमानानं आपल्याला माहित असतो दोऱ्याचा गुंडा म्हणजे आत बाहेर सर्व दोऱ्याचाच गुंडा असतो. पण एखाद्या लहान मुलासमोर दोऱ्याचा गुंडा ठेवला तर तो कुतूहलानं बघेल, कारण त्याला मुळात दोराच माहित नाही. काहीतरी एक वस्तू दिसते आणि तो त्या वस्तूशी खेळत खेळत राहील. पण दोऱ्याचा गुंडा आहे तो नुसताच पुढे पुढे जातोय. पण त्या मुलाला ते सर्व पाहायचंय आणि अचानक तो जो दोरा गुंडाळलेला असतो शेवटचं टोक त्याच्या हाताला लागतं आणि तो शेवटचं टोक चुकून हाताला लागतो. ते धरतो आणि पुढे पुढे जातो आणि त्या टोकाबरोबर मूल पुढे पुढे जातं आणि दोरा पाठी 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 सुटून जातो. मूल पाहतं त्याच्या पाठी दोरा, त्याच्या पाठी दोरा, त्याच्या पाठी दोरा, त्याच्या पाठी दोरा आणि एक काळ असा येतो की दोरा संपतो आणि मुलाच्या लक्षात येतं, त्याला तो दोरा म्हणून ओळखत असेल नाही पण त्याच्या असं लक्षात येतं एक काहीतरी टोक त्याने धरलं, दोरा संपला. आणि आता दोरा संपला आणि दोऱ्याच्या दृष्टीने सुताच्या गुंड्याच्या दृष्टीने तो मुलगा दोऱ्याच्या पातळीला कोरा झाला, म्हणजे आता दोराच शिल्लक नाही. तर असं काहीसं होतं जेव्हा माणूस म्हणतो मला सुचत नाही सुचत नाही सुचत नाही, तेव्हा माणूस खरा म्हणजे कोरा होतो. आता कोरा होतो म्हणजे तरी काय? कोरा होतो म्हणजे कोरा होण्या अगोदर तो भरलेला असतो. जेव्हा त्याला सुचतो तेव्हा तो भरलेल्याच गोष्टीतून काही ना काही उचलतो आणि त्याला सुचत जातो. म्हणजे कोरं होण्या अगोदर आपण भरलेलो असतो. आणि हे जे आपलं भरलेलं पण आहे ते जन्माला आल्यापासूनच भरलेलं पण आहे आणि त्याच्यात परत भर पडत चाललेली आहे. जन्माला आल्यापासून भरलेलं पण आहे म्हणजे असं आपण आल्यापासून आपल्यामध्ये काही ना काही संचित आहे. त्या संचितामध्ये जात धर्म पात कुळ गोत्र काही न तपासता त्याच्यात भर पडलेली आहे आणि ते संचित घेऊन आपण आलो आणि त्या संचितामध्ये परत आपले आई वडील काही ना काही जसं आपण परंपरेने पुढे करतो असं ते त्यांच्या परंपरेने पुढे आलेले असतात. कोणीच काही तपासून पाहिलेलं नसतं, कोणीच सुताचा गुंडा उलगडलेला नसतो आणि कोणालाच त्या दोऱ्याचं या टोकापासून त्या टोकापर्यंत ज्ञान झालेलं नसतं. परंतु संचित वाढत असतं, संचित वाढत असतं. एखादं मोठं गोडाऊन आहे त्याच्यात अनेकानेक वस्तू आहेत आणि त्या एवढ्या अनेकानेक वस्तू आहेत की त्याच्या मालकाला माहीत असू नये नेमकं यात काय आहे. जसं म्हणतात तो हैदराबादचा निजाम वर्षातून एकदा सर्व त्याची रत्न माणकं मोजायचा, पण त्याला तरी कुठे पत्ता होता नेमकी ह्यात किती रत्न माणकं आहेत. कारण परंपरेने त्या खजिन्यात भरत पडत होती.
एखादा मोठा श्रीमंत माणूस असतो. आता हा सिलिंगचा कायदा आला 50 एकरचा वगैरे. पूर्वी अशा लोकांजवळ जमिनी होत्या की सर्व 7 बारे 8 ते सर्व पडून असायचे आणि त्याची माहिती थोडीफार त्या श्रीमंत जमीन मालकाच्या मुनीमजीला असायची. कारण त्याचा थोडाफार त्या कागदपत्रांचा अभ्यास असायचा. श्रीमंताला माहित असायचं बाबा ही तुझी कुठली. त्याला विचारलं का हो रावसाहेब तुमची जमीन कुठली. तर तो म्हणतो की पूर्वीला तोंड केलं की तुम्हाला दिसेल तिथपर्यंत सर्व तुमचीच जमीन. दक्षिणेला केलं तरी तसंच, उत्तरेला केलं तरी तसंच, पश्चिमेला केलं तरी तसंच. तो म्हणायचा इथे उभे राहा आणि इथून तुम्हाला जे दिसतं ते सर्व माझं आहे. मग आपण थोडे पुढे 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 गेलो तरी तो म्हणतो अजून सुद्धा दिसतं ते सर्व माझंच आहे. म्हणजे जे आहे ते माझंच आहे. इतकी परिस्थिती ज्या श्रीमंताची होते त्याला आहे ते माझं आहे माहीत असतं. पण माझं आहे म्हणून तो जे काय म्हणतो ते नेमकं काय त्याला माहीतच नसतं. गंमत बघा, आहे ते माझं आहे ही स्वामित्व भावना आहे. पण आहे ते माझं आहे ते नेमकं काय आहे ही माहिती नसल्यामुळे स्वामीलाच आपल्याजवळ काय आहे ते माहीत नाही. तेव्हा तो ज्याला आपण गोळा बेरीज म्हणतो तसं म्हणतो आहे ते माझं आहे. तशाच पद्धतीने आहे ते माझं आहे असे श्रीमंत असतात. तशाच पद्धतीने आहे ते माझं आहे असे म्हणणारे खानदानी लोक असतात ज्यांना त्यांच्याच खजिन्यातल्या हिऱ्या माणक्यांची मोजदादी नसते, नेमकेपणाही माहीत नसतो. पण आहे ते माझं आहे. मग आहे ते माझं आहे, आहे ते माझं आहे, आहे ते माझं आहे म्हणताना बरोबर आहे, आहे ते माझंच आहे आणि कोणी माणूस म्हणू शकतो आहे ते माझंच आहे. पण आहे ते माझं आहे म्हणताना जे माझं आहे म्हणतो ते काय आहे हे पाहणाराच जो माणूस असतो तोच फक्त ज्ञानमार्गावरचा माणूस आहे. म्हणून ज्ञानमार्गावरचा माणूस म्हणतो मला जेव्हा काही सुचत नाही तेव्हा मला काही सुचत नाही हे सुद्धा जे काही माझ्याजवळ आहे तेच मला माहित नाही. फक्त मी म्हणतो आहे ते सर्व माझं आहे. त्याला विचारलं आहे ते सर्व तुझं आहे मग मला एक 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 दाखव. तर तो म्हणतो परत आहे ते सर्व माझं आहे. म्हणून आहे ते सर्व माझं आहे म्हणणारा हा जो माणूस आहे तसाच माणूस आहे ते सर्व माझं आहे म्हणणारा अहंकारी आहे. त्या कारणाने आहे तो सर्व अहंकार माझाच आहे. आता आहे ते सर्व माझं आहे, आहे तो सर्व अहंकार माझा आहे. माझा माझा म्हणणारा मी माझा आहे. मी ज्याला माझे म्हणतो ते माझे आहेत आणि मी ज्याला माझे म्हणत नाहीत ते सुद्धा माझ्याशी संबंधित पाहताना माझे नाहीत अशा उलट्या अर्थाने माझेच आहेत. मग अशा वेळेला माणूस काय म्हणतो आहे ते सर्व माझं आहे म्हणजे काय. सर्व मित्र माझेच, सर्व शत्रू माझेच, सर्व संपत्ती माझीच, सर्व रोगराई माझीच, सर्व संकट माझीच, सर्व संकटातून बाहेर पडण्याचे उतारे आणि उपाय माझेच. मग असा प्रश्न येतो आहे ते माझं आहे म्हणजे काय. तर हा जो सर्व गोंधळ आहे तो म्हणजेच मी आहे. आहे ते माझं आहे याचा अर्थ हा जो सर्व जगद्व्याप पसरलेला गोंधळ आहे तो म्हणजेच मी आहे. सुरुवातीला आहे ते माझं आहे म्हणताना एक अहंकार असतो, एक प्रौढी असते. पण त्याचं खरं उत्तर आहे आहे ते माझं आहे म्हणणाऱ्याला नेमकं काय आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे आहे ते माझं आहे म्हणणारा माणूस जर असं म्हणेल सर्व संपत्ती माझीच आहे तर सर्व रोग माझेच आहेत, सर्व सज्जनपणा माझ्यामध्येच आहे तर सर्व दुर्जनपणा माझ्यामध्येच आहे. कारण आहे तो एकाधिकार आहे ना त्याचा. जो एकाधिकार पद्धतीने वागतो तोच रावण असतो आणि तोच राम असतो. म्हणून रामही माझा रावणही माझा. बरं असं म्हणायला गेलं तर त्याला तेही पटत नाही. कारण त्याला वाटतं राम चांगला म्हणजे माझा आणि रावण वाईट तो माझा नाही. अरे पण तुला तुझ्यातला रामच कळला नाही तर तुझ्यात रावण आहे का राम आहे कळणार कसं. म्हणून आहे ते माझं आहे म्हणणाऱ्याजवळ त्याला काय आहे ते कधीच माहीत नसतं. त्यामुळे आहे ते माझं आहे म्हणणारा केवळ आणि केवळ एक अज्ञ असतो. आहे ते सर्व माझं आहे पण सर्व म्हणजे काय आणि नेमकं आहे ते काय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आहे ते माझं आहे ह्या म्हणण्याला विशेष काय अर्थ राहत नाही. सर्वम खलु इदम ब्रह्म आहे ते सर्व ब्रह्म आहे बरोबर आहे. पण सर्वम खलु इदम ब्रह्म हे कुणाचाही विचारलं तर एखादा माणूस म्हणतो
सर्व ब्रह्मच मी आहे. बरं ठीक आहे, सर्व तू ब्रह्म आहेस, तर सर्वम खलु इदम मग नेमकं काय आहे तू जाणतोस का नाही जाणत? म्हणजे सर्वम खलु इदम ब्रह्म म्हटलं आणि मी ब्रह्म आहे म्हटलं, आणि ब्रह्म म्हणजे काय सांगता आलं नाही, तर सर्व आहे ते ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, पण ब्रह्म म्हणजे मला काही सांगता येत नाही. अशी जी एक दिग्मूढ अवस्था होते, ती अवस्था एखादा सुदगुंडा असतो आणि त्याचं टोक गावत नाही. गुंडा दिसतो पण त्याचं टोक गावत नाही, तो नुसताच दिसतो. मग मूल अनायसे खेळतं त्याच्याजवळ चेंडू चेंडू सारखं, आणि चुकून त्याच्या हातात टोक लागतं, आणि टोक लागलं की तो गुंडा सुटतो, आणि गुंडा सुटला की शेवटी आहे ते सर्व माझं आहे असा हा गुंडा शेवटी एका अवस्थेत जातो की काहीच नाही. म्हणजे आहे ते सर्व माझं आहे याचं सर्व असणे पण उघडलं की काहीही नाही अशी स्थिती येते. आणि काहीही नाही ही स्थिती म्हणजे मी आहे हे जेव्हा माणसाला कळतं, तेव्हा काही नसलेल्या मधूनच तो हे सर्व काही आलं ते कुठल्या मार्गाने आलं, कसं कसं विकसित होत आलं, कसे कसे त्याला फाटे फुटले, शाखा फुटल्या, कसं कसं काही नाही त्याच्यातून समथिंग काहीतरी आलं, कसं त्या समथिंग मधून त्याला फाटे फुटले, शाखा फुटल्या, आणि वाढत वाढत ब्रँचेस आल्या, आणि ब्रँचेस एक मोठं वैश्विक झाड झालं. त्या वैश्विक झाडाला अनेक अनेक कडू गोड फळं लागली. ती कडू गोड फळं खाणारे अनेक अनेक पक्षी तिथे बसले. त्या पक्षी त्यांचा चिवचिवाट हा ब्रह्मवृक्ष, त्यातली फळं, त्यातली गोडपणा, त्यातली कटुता, हे सर्व त्याला तेव्हा कळायला लागतं जेव्हा सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणून ते कळतं. असं नाही, सर्वम खलु इदम ब्रह्म म्हटलं की विचारलं मग तू कोण आहेस, तो म्हणणार मी पण ब्रह्म आहे. म्हणजे माझ्या सगळं आहे ते सर्व ब्रह्म आहे. आता माझ्या सगळं आहे ते ब्रह्म आहे, त्याच्यात तो स्वतःला मी म्हणून शरीर म्हणून दाखवील, पण मी म्हणजे तरी कोण? मी म्हणजे काय अस्थि, चर्म आणि रक्ताचा बाहेरचा देह आहे? मी म्हणजे आतली काय कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी आहे? मी म्हणजे काय अंतःकरण चतुष्टय आहे, मनबुद्धी चित्त अहंकार? मी म्हणजे काय अन्नमय, मनोमय, विज्ञानमय, प्राणमय, आनंदमय कोश आहे? मी म्हणजे आहे तरी काय? मी म्हणजे काय वर खाली होणारा प्राण आहे? नाही. आपण हे वेगळं, मी वेगळा. मग हे वेगळं आणि मी वेगळा म्हणताना मग मी म्हणजे आहे काय? तर मी म्हणजे जे आहे ते, आणि जे दिसतं ते, जे सांगता येतं ते, आणि जे सांगता येत नाही ते, याच्याही पलीकडे मी आहे. म्हणजे मी म्हणजे आहे काय? मी म्हणजे एक अस्सल कोरेपण आहे. मी म्हणजे एक अस्सल कोरेपण आहे. बरं, मी कोरा आहे हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मी कोरा आहे म्हणजे काय असं विचारलं तर ज्ञानी माणूस कोरेपणा सांगताना स्वाभाविक काय म्हणतो, माझ्या मनामध्ये शब्द नाहीत, माझ्या मनामध्ये भाव नाही, माझ्या मनामध्ये विचार नाही, काही नाही. आणि काही नाही अशा असणेपणात मी नुसता बसून आहे. आणि काही नाही अशा असणेपणात जो नुसता बसून असतो, तो जेव्हा काही नसतो आणि काही नाही असं त्याचं जे असणेपण आहे, त्याचं हे जे मूळ कोरेपण आहे, ते कोरेपणच, हे कोरेपणच सर्व काही असण्याची संभाव्यता जिथे आहे ते सुचवतो. थोडक्यात म्हणजे कोरा कागदच अनेक अनेक चित्रे निर्माण करू शकतो. भरलेला कागद कोरा होईपर्यंत त्याच्यावर काही उमटत नाही. कोरा रिकामा माणूसच आपल्या कोरेपणात काहीतरी निर्मिती करू शकतो, काहीतरी त्याला तजेला आणू शकतो, काहीतरी जगवू शकतो, काहीतरी वाईट असेल, कमी प्रतीचं असेल ते नष्ट करून त्या जागी नवीन लावू शकतो. म्हणजेच कोरेपणातच सर्व सृजन आहे, कोरेपणातच नवनिर्मिती आहे, कोरेपणातच उत्पत्ती आहे, कोरेपणातच उत्पन्न झालेल्याची स्थिती आहे, संवर्धन आहे. आणि त्या कोरेपणातच आता बाय नेचर, नैसर्गिकरित्या जे गेलं पाहिजे ते जाण्याची ताकद आहे.
म्हणजे कोरेपणातच उत्पत्ती, स्थिती, संवर्धन आणि लय या तिन्ही गोष्टी सावरलेल्या आहेत. सावरलेल्या आहेत आणि सामावलेल्या आहेत. सावरलेले आहेत याचा अर्थ उत्पत्ती, स्थिती, लय या एकत्वाने गुण्या गोविंदाने नांदतायत. उत्पत्ती, स्थिती आणि लय त्याच्यामध्ये भांडण नाही. उत्पत्ती म्हणत नाही की मी आता पुढे म्हातारी होणार आहे त्यामुळे माझ्या तरुण स्थितीशी म्हाताऱ्या स्थितीचं भांडण आहे, नाही म्हणत. लय म्हणत नाही की तरुण स्थिती म्हातारी झाली आणि आता लय झाला की स्थितीच नाहीशी होणार म्हणून त्या लय स्थितीशी तरुण स्थिती, बालक स्थिती भांडत नाही. का भांडत नाही? तर उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे असतं तरी काय, कोरेपणात एक तात्पुरती निर्मिती होते. ती तात्पुरती निर्मिती काही प्रमाणात वाढत वाढत जाते. काही काळानंतर ती निर्मिती नष्ट होते. म्हणजे कोरेपणातच उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्ती एकमेकांना सावरून म्हणजेच गुण्या गोविंदाने नांदत असतात. म्हणजे ज्या कोरेपणात उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही स्थिती एकमेकांना सावरून गुण्या गोविंदाने नांदत असतात, त्या कोरेपणातच ब्रह्मा निर्मितीचा देव, विष्णू कोरेपणा व्यापून राहिलेला देव आणि लय कोरेपणा व्यापला आणि आता जास्त काळ व्यापून निरर्थक आहे म्हटल्यानंतर त्या व्यापलेल्या कोरेपणात जे काही व्यापलेलं असतं त्यातलं थोडं बाहेर जातं आणि काही कोरा भाग आणि काही व्यापलेला भाग असा शिल्लक राहतो. म्हणून कोरेपणातच उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही अवस्था सावरून असतात, एकमेकाशी गुण्या गोविंदाने नांदत असतात. आणि म्हणून बघायला गेलं तर उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याला आपण तीन देवता म्हणतो, ब्रह्मा, विष्णू, महेश, या तिन्ही देवतांचं आपापसात मुळीच भांडण नसतं. जेव्हा उत्पत्ती, स्थिती, लय यांचं भांडण नसतं तेव्हा आपणाला जे काही सुचत नाही असं जे म्हणतो त्या न सुचणाऱ्या स्थितीत म्हणजे एक तऱ्हेने मनाच्या कोऱ्या अवस्थेत उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव गुण्या गोविंदाने आणि एकमेकांना सावरून राहत असतात. आणि उत्पत्ती, स्थिती, लय हे तीन देव जिथे गुण्या गोविंदाने राहतात तिथे निर्मिती, संवर्धन, वृद्धत्व आणि मरण या कुठल्याच अवस्थेमध्ये एकमेकाशी भांडण नसतं. म्हणजे पृथ्वीवर काही निर्मिती होते, त्याच निर्मितीचं पृथ्वीवर पुढे विस्तार होतोय, संवर्धन होतोय आणि त्यातलंच काही ना काही पुढे नष्ट होतंय. पण पृथ्वीवर उत्पत्ती, स्थिती, लय यांच्यात भांडण नाही. फक्त उत्पत्ती, स्थिती, लय ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव एकमेकांना सावरून ह्या पृथ्वीचा गाडा शांतपणे व्यवस्थितपणे हाकत आहेत, एकमेकाशी न भांडता हाकत आहेत. ही समजण्याची जेव्हा माणसाची ताकद नसते तेव्हा याच माणसातील काही माणसं स्वतःला आय एम द क्रिएटर, मी निर्मितीचा राजा आहे. दुसरा म्हणतो मी जसा निर्मितीचा राजा आहे तसा मी हे सर्व मेंटेन करणारा, आय एम द कंट्रोलर, मग तो स्वतःला पंतप्रधान समजतो. तिसरा म्हणतो आय एम द डिस्ट्रॉयर, मी तो स्वतःला त्या सर्व गोष्टीचा नाश करणारा स्वतःच कोणतरी शंकर आहे असं समजतो. खुद्द ब्रह्मा, विष्णू, महेश ही ट्रिनिटी आहे. उत्पत्ती, स्थिती, लय ही त्रिअवस्था आहे. त्या त्रिअवस्थेमध्ये भांडण नाही, परंतु त्या तीन अवस्थेच्या ज्या देवता माणसाने निर्माण केल्या त्या ब्रह्मा, विष्णू, महेशांमध्ये पुराणांतरी अनेक एकमेकांची भांडणं असलेल्या कथा दाखवलेल्या आहेत. म्हणजे तीन अवस्था गुण्या गोविंदाने नांदतात, पण त्या तीन अवस्थेचा बोध येणारा माणूस मात्र निर्मात्याला कधी श्रेष्ठ समजतो, कधी संरक्षण करणाऱ्याला श्रेष्ठ समजतो, तर कधी म्हणतो नको ती पीडा म्हणून नष्ट करणारा श्रेष्ठ. आणि अशा तऱ्हेने ज्या मूळ तीन देवांमध्ये भानगड नाही ती ब्रह्मा, विष्णू, महेशांमध्ये भानगड निर्माण माणूसच करतो. म्हणजे तीन देवांमध्ये भानगड निर्माण करणं आणि पुराणातल्या अकटो विकट कथांची रचना करणं
आणि एक तर विकृत मनोरंजन तयार करणं आणि त्या विकृत मनोरंजनावर आधारित आज जे अध्यात्म सांगितलं जातं त्याचा जर आपण नीट विचार केला तर भरलेपणाचा शाप माणसाला भोवत आहे. माणसामध्ये जे भरलेपण आहे ते भरलेपण ते संचित त्याचा शाप माणसाला भोवत आहे. आणि आपल्यामध्ये काय भरलं आहे हे तपासून पाहण्याची जोपर्यंत माणसाला प्रेरणा मिळत नाही तोपर्यंत माणूस आपलं भरलेपण तपासत नाही. आणि आपलं भरलेपण तपासल्यानंतर भरलेपण हे साचलेपण आहे. थांबला तो संपला, पाणी जिथे थांबलं तिथे भवरा झाला आणि भवऱ्यात गावला तो गुदमरून मेला. हे आपल्या संचितातलं विषारीपण ज्याच्या लक्षात येतो तो ताबडतोब कोरा होतो. आणि ताबडतोब कोरा झाला की आपल्या असणेपणात काय काय आहे हे त्याला समजतं, सुचतं, तो लोकांना सांगतो. आणि लोकांना कोरा करण्यासाठी, लोकांना निर्मळ करण्यासाठी असा माणूस जो खटपट करतो तो जो स्वतः निर्मल असतो तोच लोकांना निर्मल करतो. जो स्वतः नेहमी स्नान करून टवटवीत राहतो त्यालाच समोर जर स्नान न केलेला माणूस आला तर कसं होतं. म्हणजे आपण ज्या स्थितीत असतो त्या स्थितीप्रमाणेच माणूस समोरची स्थिती पाहत असतो. म्हणून आपण ब्रह्म म्हणजे नवनिर्मित कोरे करीत असू तर कोर नवनिर्मितीला आपण महत्व देऊ. बरं, निर्माण केलेलं एकदम घडी बसवलेले असे जर आपण असू तर ब्रह्मदेवापेक्षा आपल्याला घडी बसवणारा जो असतो तो महत्वाचा वाटेल. आणि या दोघांचं ज्याला महत्व नसेल तो कदाचित असं म्हणेल की निर्माण केलं, घडी बसवली तरी अंतिमतः हे अशाश्वत आहे, ते नष्टच होणार आहे. तर मग नष्ट करणारी देवता म्हणजे शिवदेव हाच श्रेष्ठ आहे. कारण अशाश्वत जो नष्ट करतो तो शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतो. म्हणून काही लोक शंकराला आदिदेव म्हणतात. तर ह्या अशा सर्व समजुती, अशा या सर्व समजुती ह्या गैरसमजुती आहेत. म्हणजे समजुती तरी गैर आहेत किंवा काही गोष्टी गैर पद्धतीने म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपण समजून घेतो. तर हा संपूर्ण ब्रह्म घोटाळा जो आहे तो चुकीची समज बाळगल्याने किंवा समजलेलं चुकीचं असल्यामुळे निर्माण झालेला आहे. तेव्हा ब्रह्म घोटाळा हा चुकीची समज आणि समजेमध्ये चूक याच्यातून निर्माण होतो. नाहीतर या ब्रह्मामध्ये घोटाळा असं काहीच नाही. ब्रह्म हे एकाच वेळेला कोरं असतं, ते एका बाजून रिकाम होतं आणि दुसऱ्या बाजून भरलं जातं. म्हणजे जसं राट गाडगं असतं, रिकामा लोटा खाली जातो, तो भरून वर येतो. अगदी उच्च अवस्थेत आला की लगेच पुढच्या क्षणी तो रिकामा होतो. तर भरलेला लोटा रिकामा होणं आणि रिकामा लोटा भरलं जाणं हे जे एक सर्वसाधारण तत्व आहे ते ज्याला कळलं त्याला निश्चितच असं वाटतं की आपण जितके रिकामे असू तितकंच आपल्या रिकामपणात जर तुम्ही पूर्ण रिकामे आहात तर पूर्ण रिकामे आहात याला ज्याचं भान येतं त्या रिकामपणाचं भान आहे त्यालाच आपल्या आत काय भरलं जातं हे तपासता येतं. आणि चुकीचं भरलं जात असेल तर नाकारता येतं. पण आपण झालं कसं, आपण जन्माला येतानाच आपले लोटे भरलेले आहेत कुल गोत्र जातपात धर्म देश या खोट्या गोष्टींमुळे. त्यामुळे खोट्या संचिताचा जो लोटा असतो त्याच्या नशिबी सोटा म्हणजे दुर्दैवाचे दशावतार येणार हे निश्चितच आहे. तेव्हा आपल्या जाणतेपणी आपला लोटा रिकामा करा आणि लोटा रिकामा केल्यानंतर त्यात जे भरलं जातं ते जाणतेपणी तपासून बघा. भरण्यायोग्य असेल तर भरू द्या, अन्यथा लोटा त्या पडणाऱ्या धारेपासून दूर न्या. चुकीची धार आपल्या लोट्यात पडता कामा नये. हे एकदा जेव्हा आपणाला कळेल तेव्हा बहुधा आपणाला कळेल की आपल्या कोरेपणातच सर्व काही आहे. कारण जेव्हा लोटा कोरा असतो तेव्हा त्याच्यामध्ये हवा असते, चैतन्य असते. आणि जिथे लोटा कोरा आहे तिथे परिपूर्ण चैतन्य आहे. म्हणून परिपूर्ण चैतन्याने भरलेला लोटा हा खऱ्या अर्थाने चैतन्याने भरलेला ब्रह्मकुंभ आहे.
तर आपण अत्यंत विराट चैतन्याने परिपूर्ण ब्रह्मकुंभ आहोत. आणि ही स्थिती ज्याला प्रिय आहे तो कुठल्याही भरण्याला नकार देतो. आणि भरण्याला ज्याने नकार दिला त्याने अर्थातच कुठल्याही सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी नाकारल्या. आणि भरण्याला जो नकार देतो त्याला सुख नाही, दुःख नाही, त्याला लाभ नाही, हानी नाही, त्याला जय नाही, पराजय नाही, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, त्याला केवळ आणि केवळ चैतन्याचा परिपूर्ण आनंद, सत्य, सत्यम शिवम सुंदरम, तो सच्चित आनंद रूपी असा हा चैतन्याने भरलेला लोटा खरं खुरं काही नसून तुर्या म्हणजे कुठल्याही अवस्थेच्या पलीकडे जो माणूस असतो तोच ब्रह्मकुंभ म्हणून चैतन्याने भरलेला तुर्यावस्थेतील ब्रह्मलोटा असतो. तेव्हा आपण ब्रह्मकुंभ आहोत. आणि ब्रह्मकुंभ म्हणून चैतन्याने रसरशीत शुद्ध असणे पण आपल्यामध्ये आहे. आणि ते शुद्ध असणे पण कुठल्याही गोष्टीने भरणं, मग त्याला चांगली म्हणा वाईट म्हणा, म्हणजे आपल्या असणेपणात ती उणीव आहे. तेव्हा आपल्या शुद्ध असणेपणाला जो कधीच उणीव येऊ देत नाही तोच खरा खुरा कोरा ब्रह्मकुंभ असतो. चैतन्याने रसरशीत आणि कायमस्वरूपी ज्याच्यातून निर्मितीची क्षमता वाहत असते, झाल्यानंतर स्थितीची क्षमता याच्यामध्ये नांदत असते आणि अयोग्य गोष्टी संपवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये नांदत असते, असा खराखुरा ब्रह्मकुंभ, असा खराखुरा ब्रह्मकुंभ जो चैतन्याने भरलेला असतो. त्याच्यामध्येच उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही अवस्था बंद मुठीसारख्या असतात. त्या उत्पत्ती, स्थिती, लय हेच ते त्रिदल आहे. हीच ती ट्रिनिटी म्हणजे हेच ती त्रिगुण देवतेचं रूप आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंतच हा कोरेपणा अबाधित आहे. म्हणून ज्या माणसाने आपला कोरेपणा अबाधित ठेवला, ज्या माणसाने भरण्यास नकार दिला आणि ज्या माणसाने जन्माला आल्यानंतर भरलेलं सर्व रिकामं केलं आणि पुन्हा काही भरू दिलं नाही, जो माणूस केवळ आणि केवळ चैतन्याचा ब्रह्मकुंभ म्हणून राहिला तोच खरा खुरा ब्रह्मचारी. म्हणजे ब्रह्म जसं आहे तसं त्याचं आचरण आहे. तो काही भरत नाही, तो काही धरत नाही, तो काही टाकत नाही, फक्त फक्त आणि फक्त निव्वळ चैतन्य म्हणून असतो. तोच खरा खुरा ब्रह्मचारी समजावा. तर असे ब्रह्मचारी असणं म्हणजे काय, इकडे आपण लक्ष पुरवणार का, हाच लाख मोलाचा प्रश्न मांडून आजचं सुचत नसताना सुचलेलं निरूपण संपवतो. धन्यवाद. अस्तु.